विडी घरकुल येथील वैष्णव मारुती मंदिरापासून ते राज इंग्लिश मीडियम स्कूलपर्यंतच्या रस्ता डांबरीकरण करण्याच्या उद्घाटनावरून शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहरातील नेते माजी महापौर महेश कोठे समर्थक व या भागातील भाजपचे कार्यकर्ते सतीश भरमशेट्टी यांच्यात श्रेयवादावरून हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे। या हाणामारीत सतीश कल्लप्पा भरमशेट्टी व लक्ष्मी सतीश भरमशेट्टी राहणार सर्वदेनगर मुळेगाव रोड सोलापूर असे दोघे जखमी झाले आहेत। जखमी झालेल्या कार्यकर्त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। दरम्यान माध्यमांशी बोलताना सतीश भरमशेट्टी यांनी अधिक माहिती दिली। आम्ही केलेल्या उद्घाटनाचं राग मनात धरून ते प्रति उद्घाटन तिथं ठेवले। प्रति उद्घाटन का तुम्ही करता ते काम आमदार साहेबांनी केंद्र सरकारच्या निधीमधून आहे, असं करू नका तुम्ही। मी एवढंच त्यांना जाब विचारायला गेलं तर डायरेक्ट त्यांनी आई बहिणीवर घाण शिवी देऊन माझ्या अंगावर महेश कोठे, प्रथमेश कोठे, विठ्ठल कोटा, शाबीर कोल्हे आणि जावळे सरांनी माझ्या अंगावर येऊन मला धक्काबी करून मारहाण करायला सुरुवात केली। तेवढ्यात आमचे कार्यकर्ते सोडवासोडीसाठी हे करत होते, तरी ते ऐकत नाही। तर शाबीर कोल्हे आणि जावळे सरांनी यांच्यात लोखंडी एक हत्यारसारखं काहीतरी वस्तू होती, त्याच्याने त्यांनी माझ्या डोक्यात मारलं, माझ्या गुडघ्यावर मारलं त्यांनी। यासाठी माझी मिसेस जेव्हा आतमध्ये आली की लोकांनी त्यांना सांगितलं की तुमच्या नवऱ्याला तिथं मारतायत म्हणून, त्यावेळी मिसेसमध्ये सोडवायला आली तरी ते मिसेसला ढकलून, मिसेसला धक्काबुक्की करून ते मिसेसलाही एक चाफट मारलात आणि अंगावर गोळ आले, तिलाही ढकलून मारहाण करण्यात आलेली आहे। मला असं म्हणायचं आहे की तुम्ही लोकप्रतिनिधी नसताना, तुम्ही सध्या लोकप्रतिनिधी नसताना तुम्हाला कुठला अधिकार आहे, कुठल्या अधिकारात तुम्ही त्या रस्त्याचं भूमिपूजन करता? दरम्यान या प्रकरणी आमदार विजयकुमार देशमुख यांची कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही। मात्र माध्यमांशी बोलताना महेश कोठे म्हणाले, आजपर्यंत मी 30 वर्ष झालं नगरसेवक आहे, कुठली साधी भांडण त्या ठिकाणी झालेली नाही आहे किंवा कुठल्याही भांडणाला प्रोत्साहन आम्ही दिलेलं नाही आहे। आता मी शहर उत्तरला उभारणार आहे म्हणल्यानंतर काही लोक तिथं कारण नसताना लोकांमध्ये डिस्टर्ब करून विडी घरकुलचं वातावरण खराब करण्याचं काम करत आहेत, जे 30 वर्षात घडलेलं नाही आहे। आणि हे वातावरण करत असताना आमचं म्हणणं एवढंच आहे की त्यांनी आज सत्ता आहे, किती 50-100 कोटीची कामं आणावेत, आमचा काही विरोध नाही, ते कामं करावेत लोकांना हे केल्यासारखं। आजपर्यंत उलट आमचं दुर्दैव आहे की एवढे खासदार झाले, जय सिद्धेश्वर असतील, शरद बनसोडे साहेब असतील किंवा त्याच्या आधी बापू असतील, सुभाष बापू देशमुख असतील, प्रतापसिंग मोहिते पाटील असतील, लल्ला साहेब असतील, ह्या लोकांनी 1 रुपयाचा सुद्धा निधी त्या ठिकाणी दिला नाही। विजय देशमुख सुद्धा 20 वर्ष झालं आज तिथले आमदार आहेत, 5 वर्ष पालकमंत्री होते। त्यांनी फक्त मी इथं उभारणार आहे त्यावेळेसपासून बिडी घरकुलला लक्ष घातलंय आणि निधी द्यायचा चालू आहे, पण तो निधी अजूनपर्यंत तिथं काही खर्च झालेला नाही आहे। ही वस्तुस्थिती आहे। आमचं म्हणणं आहे तुमच्या सत्तेचा फायदा लोकांच्या विकासासाठी व्हावा, पण तसं न होता जर तुम्ही असलेलं चालू काम जर थांबवण्याचा प्रयत्न करत असाल तर ते कितपत योग्य आहे। आत्ताच 2 दिवसानंतर सुद्धा सोमवारी मला वाटतं किसनलाल सारडाचं स्मारकाचं सुद्धा उद्घाटन सगळ्या समाजाला माहिती आहे की ते स्मारक मी करून दिलेलं आहे, पण मला डावलून माझं नाव तिथं न टाकता त्या ठिकाणी पालकमंत्र्याला खोटं हे सांगून पालकमंत्र्याच्या हस्ते भूमिपूजन करण्याचा प्रयत्न करत आहे। आज सुद्धा आम्ही मशीनची पूजा करत असताना त्या ठिकाणी येऊन गोंधळ घालण्याचं काम केलं आणि कालच त्या भरमशेट्टींनी स्टेटमेंट दिलं, गेल्या वेळेस मी विठ्ठल कोटाला मारलो, काय कोण माझं उकडलं, आज आमची सत्ता आहे, आम्ही वाटलं ते करू शकतो, अशा पद्धतीची जर भाषा करत असेल तर ती मला वाटतं आम्ही कुणी सहन करणार नाही। विकास कामाला आम्ही त्यांच्या आजपर्यंत कुठं आडवा आलो नाही, पुढे सुद्धा याचा संबंध नाही, आणि शेवटी विकास आमच्या भागातल्या लोकांचा होणार आहे। लोक ठरवतील। आजपर्यंत बिडी घरकुलचं काम कोण केलं हे पूर्ण सोलापूरला माहिती आहे, बिडी घरकुलला तर माहीतच आहे, पूर्ण सोलापूरला माहिती आहे। आज आमदारांनी निधी दिला नाही, खासदारांनी निधी दिला नाही, आम्ही नगरसेवक पण आम्ही पण काम केलं नसतो तर आज 75% घरकुल रिकामं झालं असतं। ही वस्तुस्थिती आहे। पण आम्ही केलेल्या विकासामुळं आज त्या ठिकाणी काही प्लॉट 10,000 हजार 12,000 रुपये फुटाने गेलेले आहेत। आज 3 ते 4 हजारच्या पुढे आज बिडी घरकुलमध्ये रेट चालू आहे। हा सगळा फक्त झालेला विकास आहे, ज्यांना सहन होत नाही। आणि महेश कोठे उत्तरला उभारतोय, बिडी घरकुलमध्ये 40,000 मतं आहेत आणि त्याचा धसका त्यांनी घेऊन
या फालतूगिरी करण्याचं काम चालू आहे. बिल्कुलचं वातावरण खराब करण्याचं काम त्यांच्या काही लोकांकडनं सुरू आहे. त्याचीच रिक्वेस्ट करायला आम्ही आलो आहे की जे काय घडलेलं आहे त्याची वस्तुस्थिती बघा, शहानिशा करा. तिथले व्हिडिओ कॅमेरे चालू आहेत, तिथले व्हिडिओ कॅमेरे घ्या. काही शूटिंग्स झालेले आहेत, त्या शूटिंग्ससुद्धा आम्ही दिलेले आहेत. तो कशा पद्धतीने वागत होता त्यांचा कार्यकर्ता हे सगळं शूटिंगमध्ये आलेलं आहे. कोणाचा कार्यकर्ता? BJPचा कार्यकर्ता आहे आणि तो एकटाच करतोय. आणि त्याची बायको नसताना इथं खोटं बायकोच्या नावाने कंप्लेंट द्यायचा प्रयत्न त्यांनी करतोय. आणि त्याला जर त्यांच्या वरिष्ठांनी जर उलट त्याला समज देण्याच्या ऐवजी जर त्याला प्रोत्साहन देत असतील तर मग आम्हाला पण सगळ्यांना एकत्र यावं लागेल आणि त्या दृष्टिकोनातून दाखवावं लागेल दूध का दूध आणि पाणी का पाणी. या घटनेनंतर शहर उत्तरचे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांचे समर्थक आणि महेश कोठे व त्यांचे समर्थक बराच वेळ MIDC पोलीस ठाण्यात परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी ठाण मांडून बसल्याचे पाहावयास मिळाले. दरम्यान ही घटना झाल्याचे समजताच काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे हे तातडीने MIDC पोलीस ठाण्यात महेश कोठे यांच्या मदतीला आल्याचे चित्र पाहायला मिळाले.